नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 22 ऑगस्ट 2024 ह्या वेळेचा आणि ह्या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या वेळेला वातावरणात जबरदस्त बदलून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज, तर काही भागात अतिवृष्टी, तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांना बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। पुढील 3 दिवसात वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या भागात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे आणि याच कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम 23, 24 आणि 25 ऑगस्ट या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार, तर काही भागात मध्यम हलका, तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या भागात हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। विजयवाडा, रामगुंडमला जोरदार स्वरूपात राहील। हैदराबादच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विशाखापट्टणम, जगदलपूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कांतामल, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता, धनबाद, कोरबा, रायपूर इकडे अतिवृष्टीचा जोर, जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह भारताच्या पूर्व भागात या ठिकाणी बघायला मिळणार आहे। महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपात राहील। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागातही तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाजात सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा अतिवृष्टीचा जोर राहील। किनारपट्टीकडे मोपासा, पारसेम, औरस, वेंगळा, महापणकुडल या भागातही अतिवृष्टीचा जोर पुढील 3 दिवसात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बेळगावला मध्यम स्वरूपात राहील। बाची, धामणे, राणाकोंडे, कानाकुंबी, गवाली, पडला, गोंजिला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्यात पणजी, वास्को द गामा, बंडोरा, तिक्सा, आलगोटे, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव, दिगळा, वैगणी, कणकवली, मालवण, कुडल या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, लांजा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन इकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, कोकरूड, परळा, संगरूळ जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनी, कोडाली, ज्योतिबील, कोल्हापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी, सल्लगा मध्यम स्वरूपात राहील। राधानगरी, बिद्री, मुरगोड, निपाणी, गारगोटी, कापसिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, आचरा, नैसारी, अड्डाला मुसळधार स्वरूपात राहील आणि सांकेश्वरा, कुर्नवाडी मध्यम स्वरूपात राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकंगीला मध्यम पावसाचा अंदाज आहे। रायबग, हिडकल, देवणकाटी, शरगोपी, कोडाची मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, शिरळ, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे। दागलपूर, पिलरजत, कानामडी, जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव, मेढा, उडाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुसवली, औंध, मायानी, निंदालदेवाडी मध्यम स्वरूपात राहील। रहमतपूर, कोरेगाव, साताराला जोरदार स्वरूपात राहील। मोल, दिक्सल, देवरा, अद्राकी, नांदल, फलटण, खंडाळा, बोरशिरोळ जोरदार पावसाचा अंदाज आहे।
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पठाण, अरळ, अरवाडे, शिरशिंगे, वसोटापोट, मेढा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। माखणजण, सरवडा, लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे, हिडवी, गुहागर, दहागाव, दापोली, खेड, सागदेव, महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगर, पाचपंढरी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। महाबळेश्वर, वाई, रावडी, महाड, वर्धन, गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच पुणे जिल्ह्याकडे बेहाले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सुसगाव, पुणे, लोणी, कालबोर, वाघोली, आळंदी, चाकण, शिंदे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाडा, मानसर, नारायणगाव, मध, जुन्नर, ओतूर, गरवाडीला मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। कवठे, पाबल, भांबर्डे, शिरूर, नार्वे, बोरी, राऊ, शिक्रापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, दौंडला जोरदार पावसाचा अंदाज राहील। मार्गाव, जेजुरीला मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि सोलापूर जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, वांगी, बिगवण, केटूर, बिगंडोड, करमाळा, कोंडे, सेल्सियस, परांडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूरला मुसळधार स्वरूपात राहील। अकलूज, मासरस, बेलापूर, बेंबडे, टेंभुर्णी, करकमला तुफान पावसाचा अंदाज आहे। मसवड, पिलवी, घेडी, चिंके, आटपाडी, दिघाची, मायाने मध्यम स्वरूपात राहील। सांगोळे इकडे मध्यम स्वरूपात राहील। मंगळवेढा, मारवाडे, कुरुलबिलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलोर, तुगाव, उज्जैन, घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। बडोला, तांदवाडी, तुळजापूर, बैरबंगा, पाणेगाव, बार्शी, मोल, अंगार या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। अहिल्यानगरच्या भागात राशिंग, कर्जत, कुलधरण, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, दौंड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। काडा, आष्टी, अंबळनेर जोरदार स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगर, खंडाळा, पारनेर, सुपे, टाकळी, रोकेश्वर, आलेआणे, घारगाव, मांडवे या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, कुडगाव, बगूर, पाथर्डी, अमरापूर, माका, गोडेगाव, पनास निवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, प्रवारा, राऊरी, अश्वी, लोणी, श्रामपूर तालुका बनलाई अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। संगनमेर, अकोला, समशेरपूर, नांदूर, शिंगोटे मध्यम स्वरूपात राहील। शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव, वावी, जवळके इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी, अलिबाग, पेण, शिरो, कोपोली, कसमतलाई बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसर, नरेल, पेठ या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, उरण, वळी, कोडाळा, ख्रिस्तवाडा, ओमवाडी, मीराभाईंदर, भिवंडी, कल्याणडोंबिवली, बदलापूर, मोरबाड इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा, कोटाला, खर्डी, उंबरपाडा, पिलवी या भागामध्ये जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे सपाले, गोडमाल, वाडा, कुडण, पालघर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इगतपुरी, मुनगाव, वाडेवारे, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, जव्हार, मोकडा, त्र्यंबक, लाडा, चर्चल, शेवगा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नाशिकच्या भागामध्ये राजूर, अकोला, संगमेर, समशेरपूर, नांदूर, शिंगोटे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मुनगाव, वाडेवारे, पांडोर्ली, सिन्नर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। निमगाव, सिन्नर, मंजूर, देवगाव, येवला, कुसुमाडी, ममदापूर, बारम, तालवड, नांदगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। लासलगाव, निफाड, ओझर, नाशिक, झोपुर्ला जोरदार पावसाचा अंदाज आहे। वणी, डोडांबे, चांदवडला तुफान पावसाचा अंदाज राहील। ओझर, कळवण, देवळा, सौदाणे, औटी, मालेगाव, मालगाव, नांद्राणे, शिरळ, अंजन इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर, निमशिवडी, चिंचवे, ताराबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे, अंजाले, कुसुंबे, चिंचवड, साक्री, बॅड, पिंपळणे, चोरवडला तुफान पावसाचा अंदाज राहील। नागपूर, अंबली, कोकसाने, पाणेगावला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। टिटाणे, दिवी, दुसाणे, धोंडाईचा, रानाला, करपाली, नंदुरबार, अक्कलकोट, तलोडा या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात चिचोड, खेटिया, असोल, मालगाव, बुडकी, बडबिके, सांगवी, सुले, निवाल, सेंदवा अति जोरदार पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। सिंदखेडा, शिरपूर, जैतपूर, नांद्राणे, जापोरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरबी, बोकरूड, कुसुंबे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अव्वाड, आटगाव, हिरापुरा, यावल, पैजपूर, रावेर, पाली स्टेशनला अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। धरणगाव, रंडळ, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला अति जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। बडगो, पचरा, पहोर, जामनेर, पोहोरला तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। नांदगाव,
मालवड, ममदापूर, बारामलाई जोरदार स्वरूपात राहील. अळगुपा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनासी, पिंपरी, काचूर, पाचुर्ले जोरदार स्वरूपात राहील. लिंबेजळगाव, बिडकीन, धाकेपाल, गंगापूर, दहेगावणे, पैठण, भानास, नेवासा, तालिकाबंद मुसळधार पावसाचा अंदाज राहील. अमरापूर, हंसापूर, भालम टकलेले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेकोसोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूर, पाचूर, गोलापांगरी, जालना, बदनापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील. उत्तर भागात देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, हंसाबाद, दाभाडी, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंडा मुसळधार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. बीड, करकम, अंबळनेरला मध्यम स्वरूपात राहील. यलम, जवसला, पाटोदा, करडा मध्यम स्वरूपात राहील. धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदोरा, राणी, सावगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये कळंबाचा, तारकेटबोम, पातूर, कडा जबरदस्त राहील. एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, भाटंजी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शीला मुसळधार पावसाचा अंदाज धाराशिवच्या या भागात राहील. नंदुरगाव, होर्टी, मुरम, उमरगा, तुगाव, उच्चनम, घोटाला जबरदस्त राहील. लातूर जिल्ह्यात बाटंजी, किल्लांनी, निलंगणा, खिंतोट, औसा, लातूर, रेणापूर, बोकडा तुफान पावसाचा अंदाज राहील. लातूर, नवजोग, उदगीर, मोरकी, रावणकोला मध्यम जोरदार स्वरूपात राहील. औराद, जानी, हलसी, भालकी, बीदर, हिलखेडा, अरुंदा, हणेगाव, जाकार मध्यम जोरदार स्वरूपात राहील. देगलूर, रुद्रलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी, लोहा, उजू, गंगाखेड, पालम मुसळधार स्वरूपात राहील. परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मट्टा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, मुखेड, नांदेड वाघाला तसेच पेटोंबरी, कुंडलवाडी, धर्माबादला मुसळधार स्वरूपात राहील. शिवानी, जेवलीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोचुंदी, किनवट, उमरखेडला मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, महागामावले जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताट, मालेगाव, परतूर, मडसुलाई जबरदस्त राहील. मंगळूरपीठ, करसनाखेडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी मेहकरला मुसळधार स्वरूपात राहील. घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली, खलवड, बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मोटाला, पिंपरीगावली, बाबरगाव, खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, डासराखेड, अदळबुद्रुक अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. आणि अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, आलवाडी, जळगाव, जमात, पलसी, मासराखेड, अंदुर्णा, पातुर्णा अतिवृष्टीचा जोर राहील. खामगाव, शेवगाव, बाळापूर, अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापुलाई अतिजोरदार स्वरूपात राहील. अंजनगाव, जोजी, अचलपूर, चांदूर बाजार, ब्राह्मणवाडी, चिखलदरा, सालदारणीला अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. सेगाव, नांदगाव, मोजारी, अमरावती, बडनेरा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील. चांदूर, धामणगाव, रेल्वे, धामणगाव, पुलगाव, पुलेगाव, बाबुलगाव, नांदगाव, खंडेश्वर या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर भागात दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटखेड, धारवा, चामोडा, कलाम मुसळधार पावसाचा अंदाज राहील. रुई, जवई, अनिला मुसळधार स्वरूपात राहील. डिग्रस, साक्री, देहानी, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. महागाव, मावलाई जोरदार स्वरूपात राहील. पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पट्टणबोरी, धनोरा, निमगोडा, अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वणिकायला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूरला तुफान पावसाचा अंदाज राहील. अरबी, वडोणा, लाडगड, धामणगाव, जामणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्याकडे पुरीकोकटी, तुतीवाडा, कुडाली, काटोल, डोरली, कमळेश्वरला तुफान पावसाचा अंदाज राहील. नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, कामठी, बनेरा, घोटी, बळगाव, विछवा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील. पाचगाव, बोटीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा चिमूर, चारगोपैकी, ब्रह्मपुरी, कुटवाडा, वरोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील. मोहली, कुटवाडा, भाटाडी, चंद्रपूर, गुगस रोड, बदलापूर, गजवाली जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोनापूर, शिरपूरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली जिल्ह्यात आष्टी, मलचिरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा जोरदार स्वरूपात राहील. गिरवाडा, पाराकोट, कापसीला मध्यम पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली, मुनसावली, राजोळी, चिरमुरा, नाटीचौक, तुलमाल जोरदार पावसाचा अंदाज आहे. धनोरा, मुरमगाव, मालवेरा इकडे जोरदार स्वरूपात राहील. कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोंडगाव, दिगुरी, टिसिंग, किमटीमेदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. चिंचघर, देवरीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. साखरेटा, आमगाव, गोरेगाव, लांजी, तुमसर, तिळा, सांगझरी, रांजेगावला मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील. लखनी, साकोली, संग्रहालय जबरदस्त राहील. अडेल, गोतंगाव, पावनी, बेवापूर, खैरगाव, उमरेला जोरदार पावसाचा अंदाज आहे. भंडारा जिल्ह्यात भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, घोटी, खरबसरला अति जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा.